लोकसभा निवडणुकीनंतर होणारी पहिली निवडणूक म्हणजे हरियाणा विधानसभेची निवडणूक. साहजिकच देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. त्यातही काँग्रेसनं कुस्तीपटू विनेश फोगाटला मैदानात उतरवल्यानं निवडणुकीबद्दल अधिक चर्चा सुरू झाली आहे. विनेश फोगाट ही हरियाणातल्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतीये. विनेश फोगाट विरुद्ध भाजपकडून रिंगणात कोण उतरणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. ही चर्चा सुरू असतानाच भाजपनं अखेर एक नाव जाहीर करत काँग्रेसला आव्हान दिलंय. भाजपनं कॅप्टन योगेश बैरागी यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. कॅप्टन योगेश बैरागी कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून. हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून काँग्रेसनं रिंगणात उतरवलेल्या विनेश फोगाट हिची ही पहिलीच निवडणूक आहे. तर भाजपनं जाहीर केलेल्या यादीत ज्यांचं नाव आहे ते योगेश बैरागी हे आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. भाजपचे योगेश बैरागी हे हरियाणातल्या जिंद जिल्ह्यातल्या सफिदो गावचे रहिवासी आहेत. ते सध्या हरियाणा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. ते 35 वर्षांचे आहेत. 1.5 वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्याआधी ते नोकरी करत होते. कॅप्टन योगेश बैरागी हे एअर इंडियामध्ये पायलट आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सिनियर पायलट म्हणून काम केलंय. त्यांचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग आहे. Manikchand Oxyrich, proudly Indian. आजूबाजूच्या गावखेड्यात तरुणांना भेडसावत असलेला बेरोजगारीचा प्रश्न आणि इतर स्थानिक विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. चेन्नईमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यावेळी मदत कार्यात योगेश बैरागी यांची महत्वाची भूमिका होती. कोरोना काळात वंदे भारत मिशनमध्येही त्यांचा मोलाचा सहभाग राहिलाय. वंदे भारत मिशन नंतर योगेश यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते आपला आदर्श मानतात. योगेश यांना राजकीय वारसाही लाभलाय, कारण योगेश बैरागी यांचे पिता नरेंद्र कुमार बैरागी हे बैरागी सभा हरियाणाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. नरेंद्र कुमार हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि आताचे मुख्यमंत्री नायब सैनी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. खरं तर योगेश बैरागी हे सफिदोन विधानसभा क्षेत्रातल्या पाजूकला गावचे निवासी आहेत आणि तिथूनच योगेश बैरागी यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. पण योगेश बैरागी यांचं भाजपमधलं स्थान आणि राजकीय प्रभाव पाहता त्यांना जुलाना मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत जाट समूहाकडून काँग्रेसला चांगलं समर्थन मिळाल्याचं दिसून आलं. शेतकरी आंदोलन आणि जाट समूहाच्या भाजप विरोधातल्या असंतोषाचा काँग्रेसला फायदा झाल्याचं बोललं गेलं. सध्याचं चित्र पाहिलं तर ग्रामीण क्षेत्रात काँग्रेससाठी सकारात्मक चित्र आहे. 42 विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मोठा पाठिंबा असल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वासही दुणावल्याचे दिसून येत आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट हिचं ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं. त्याआधी आणि आताही विनेश फोगाट हिनं ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. अशा अनेक कारणांनी विनेश फोगाटबाबत हरियाणासह देशभरात चांगलीच चर्चा आहे. आता काँग्रेसच्या विनेश फोगाट हिच्या विरोधात भाजपकडून कॅप्टन योगेश बैरागी यांना रिंगणात उतरवल्यानं ही लढत कशी होणार हे पाहणं महत्वाचं असेल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.